नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मानिनी पार्थला म्हणते, तू आमचं सगळ्यात शहाणं बाळ आहे, जबाबदार, समजूतदार. आम्हाला सूनसुद्धा तशीच हवी आहे. पार्थ म्हणतो, पण मला लग्नच नाही करायचं. मानिनी म्हणते की नंदिनीशी नाही करायचं का? तेव्हा नंदिनीचं नाव ऐकून पार्थ एकदम डचकतो आणि तिच्या विचारांमध्ये हरवून जातो आणि गालातल्या गालात हसू लागतो. विक्रम म्हणतो, पार्थ आम्हाला उत्तर मिळालं. मानिनी म्हणते, आम्हाला ही मुलगी खूप आवडली आहे. विक्रम म्हणतो, पण तुझी काही हरकत नाही ना? पार्थ अडखळतच म्हणतो, नाही, हरकत तशी काही नाही आहे. पण विक्रम मुद्दाम बोलू लागतो की मानिनी, आपण मांडलेला प्रस्ताव त्याला काही रुचलेला दिसत नाही. त्याला त्याचं काम करते, चल आपण जाऊयात. दोघेही तिथून निघून जायला लागतात. पार्थ त्यांना थांबवतो. बाबा, तसं नाही आहे, मी तुमच्या शब्दाबाहेर तर नाहीच ना? मानिनी म्हणते, पण तुला पसंत असायला हवी ना? विक्रम म्हणतो, तुला अजून वेळ हवा आहे का? जन्मभराच्या गाठी असतात ना या. पण मुलगी खूप छान आहे आणि घरचे सुद्धा ओळखीचे आहेत ना आपल्या. मानिनी म्हणते की असंही तुम्ही 2-3 वेळा भेटलात, मग सांग ना तिच्याबद्दल तुझं मत काय आहे? पार्थ म्हणतो, मी तसा विचार केला नाहीये, पण नंदिनी मुलगी खूप छान आहे. ज्या घरात जाईन त्या घराचं नंदनवनच करेल. मानिनी म्हणते, मग आपल्या घराचं नंदनवन करूयात काय हो? विक्रम म्हणतो, मग काय, आता बोलू ना मी धनंजयशी. पार्थ लाजतच मान डोलावतो. इकडे विक्रम धनंजयच्या घरी येतो. सर्वजण त्याचं स्वागत करतात. धनंजय म्हणतो की भोसले सरांच्या पार्टीमध्ये खूप मजा आली ना? म्हणजे आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये अजूनही प्रेम आहे, हे पाहून खूप बरं वाटलं. कालचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता. विक्रम म्हणतो, घर अगदी शांत शांत दिसतंय. धनंजय म्हणतो की मुली अगदी बाहेर गेल्या आहेत ना? बरं, काय विशेष, कसं काय येणं केलंस विक्रम? विक्रम म्हणतो की म्हणजे झालं असं की काल आपण भोसले सरांच्या पार्टीमध्ये भेटलो आणि तुमची मुलगी नंदिनी, तिने माझ्यावरती आणि मानिनीवरती अगदी जादूच केली. तिला पाहिलं आणि असं वाटलं की हीच आता आमची सून. आमच्या पार्थसाठी आम्ही जशी मुलगी शोधत होतो ना, तशीच आहे ती, अगदी प्रेमळ, समजूतदार. मी आणि मानिनीने ठरवलं आणि लगेच म्हटलं की तुमच्याशी बोलावं, म्हणून तातडीने आलोय. आता शारदाला आणि धनंजयला खूपच आनंद होतो. धनंजय म्हणतो की काय बोलतोयस काय विक्रम, याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणतीच नाही माझ्यासाठी. विक्रम म्हणतो, अरे बरेच दिवसापासून आम्ही पार्थसाठी मुलगी शोधतोय, पण तुमची नंदिनी पाहता क्षणी आम्हाला आवडली. या विषयावरती मी पार्थशी सुद्धा बोललो आणि त्याला सुद्धा ती पसंत आहे. तो म्हणाला की तुमच्या शब्दाबाहेर मी नाही. धनंजय म्हणतो, अरे तुझ्या घरामध्ये मला माझी नंदिनी द्यायला खूप आवडेल. आणि अचानक तो शांत होतो. त्याला वसू हत्याचे शब्द आठवतात. तुझ्यामुळं माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला आहे धनंजय. धनंजय म्हणतो, विक्रम, तुला तर भूतकाळ माहितीच आहे. वसू सुद्धा तिथं आहे. ती त्या घरामध्ये असताना आम्ही आमची मुलगी देणं म्हणजे. विक्रम म्हणतो की अरे, एक बाप म्हणून मी तुझी काळजी समजू शकतो, पण भूतकाळावरती कायम माती टाकायची असते रे. मागचं सगळं विसरून जायचं असतं. हे बघ, वसुताईच्या मनातील गैरसमजामुळे तुझ्यावरचा राग तिचा अजून काही गेला नाही, पण आम्ही आहोत ना. नंदिनी आमच्या घरी आमची सून म्हणून आल्यानंतर तिची काळजी घ्यायला आम्ही आहोत. शारदा म्हणते, पण भाऊजी, यांच्यावरच्या रागावरून वसुताईने नंदिनीला जाच केला तर? धनंजय म्हणतो की विक्रम, तुला माहिती आहे ना माझा नंदिनीवरती किती जीव आहे. विक्रम म्हणतो, वहिनी, तुम्हाला एक सांगू का, तुमची नंदिनी आमच्या घरी सून म्हणून नाही तर लेक म्हणून येईल. आणि मी खात्री देतो, तुम्ही ठेवलं त्यापेक्षा जास्त आनंदात आम्ही ठेवू तिला. धनंजय म्हणतो की ठीक आहे, मी आणि शारदा एकदा बोलतो, नंदिनीशी सुद्धा बोलतो आणि मग कळवतो तुला काय ते. विक्रम म्हणतो, पण लवकर कळवा. विक्रम म्हणतो, मानिनी इतकी खुश होईल म्हणून तुला सांगतो. धनंजय म्हणतो, आम्हाला सुद्धा खूपच आनंद झालाय. शारदा विक्रमच्या हातावरती साखर देते. विक्रम म्हणतो की पॉझिटिव्हली तुम्ही विचार करा आणि कळवा आम्हाला, मी वाट बघतोय. आणि तो तिथून निघून जातो. आता धनंजयला मागचे क्षण आठवतात, जेव्हा एका स्ट्राईकमध्ये वसू हत्याच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता. वसू म्हणते की धनंजय, माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला सर्वस्वी तूच जबाबदार आहेस. कायद्याने जरी तुला सोडलं असलं तरीसुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही. तू कधीच आयुष्यभर सुखी राहणार नाहीस, हा शाप आहे माझा तुला. इकडे पार्थ आणि नंदिनी कॅफेमध्ये भेटतात. नंदिनी म्हणते की काय झालं, तुम्ही इतक्या अर्जंट मला इकडे बोलवलं, काही प्रॉब्लेम झाला का? पार्थ म्हणतो, अहो तसं नाही, 24 तास तुमच्या डोक्यामध्ये तेच असतं का? नंदिनी म्हणते, नाही तसं नाही, पण तुम्ही अर्जंट बोलवलं ना. पार्थ अडकळतो आणि मनातच म्हणतो, यांना नक्की घरच्यांनी सांगितलंय ना का मी उगाचच बोलतोय? आणि पुन्हा म्हणतो की नाही, आपण कॉफी प्यायला आलोय. नंदिनी हसूनच म्हणते, काय कॉफी प्यायला? कॉफी प्यायला इतकं अर्जंट कोणी बोलवतं का? मी माझी सगळी हातची कामं टाकून इथं आली आहे. 1 मिनिट, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला हक्काने मोकळेपणाने सांगू शकता. असं समजा की मी तुमची बेस्ट फ्रेंड आहे. पार्थ म्हणतो, अहो पण तसं खरंच काही नाही आहे ते. तो पुन्हा अडखळतो आणि म्हणतो, कशा आहात तुम्ही? नंदिनीला आश्चर्य वाटतं. ते म्हणते, आय एम ॲब्सोल्युटली फाईन.
पार्थ म्हणतो परवाच्या पार्टीनंतर तुमच्या आयुष्यामध्ये असे काही बदल झालेत का? नंदिनी विचार करते आणि म्हणते हां, आमचे आनंद निवासमधले जोशी काका ते USA ला गेले. डोनेशनसाठी बऱ्याचशा व्हिजिटसुद्धा झाल्या. बाकी बदल असा काही नाही झाला. पार्थ म्हणतो की नाही, तसं नाही म्हणते मी, पण अचानक अशी एखादी घटना घडते, एखादी इन्साईट मिळते आणि आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. तसं काही? नंदिनी म्हणते अशी काही घटना घडली आहे का परवाच्या पार्टीनंतर? पार्थ म्हणतो नाही घडली का? नंदिनी म्हणते तुम्ही हे विचारायला इथं बोलवलं का? पार्थ पुन्हा अडखळतच बोलतो नाही, तसं नाही. घरी कसे आहेत तुमचे सगळे? नंदिनी म्हणते मजेत आहेत. नंदिनी म्हणते आय एम सॉरी, पण तुम्ही मला खरंच सांगाल का की तुम्ही मला इतकं अर्जंट कशासाठी बोलवलं? पार्थ म्हणतो मी बोलवलं अर्जंट? हां, मला असं वाटलं की तुमच्याकडे काहीतरी असेल बोलायला, म्हणून मी तुम्हाला बोलवलं. नंदिनी हसतच म्हणते की माय गॉड, मला तुम्ही जवळजवळ सरळच वाटला होतात, पण जवळजवळ पझलच आहात तुम्ही. आणि ती मोठमोठ्याने हसू लागते. पार्थ म्हणतो तुमची स्माईल खूप छान आहे. नंदिनी अचानक हसणं थांबवते आणि थोडीशी मनातून घाबरते. तितक्यात तिला तिच्या आईचा कॉल येतो. पार्थ म्हणतो घ्या ना फोन. तुम्ही हा फोन घ्यावा असं मला वाटतं. नंदिनी म्हणते नाही, आईचाच आहे, नंतर घेईल मी. घरी येताना काहीतरी आणायचं असेल. पार्थ म्हणतो नाही, आईबाबांचे फोन असे टाळू नयेत, काहीतरी महत्त्वाचं असेल ना. नंदिनी म्हणते आय नो, पण तुम्ही पण काहीतरी महत्त्वाचं सांगताय ना, म्हणून मी घेत नव्हते फोन. पुन्हा फोन वाजतो. नंदिनी फोन घेते आणि शारदा म्हणते नंदिनी कुठे आहेस तू? जिथे कुठे असेल ना तिथून तडक घरी ये. जे काही हातामध्ये असेल ना ते सगळं सोडून ये. नंदिनी म्हणते अगं हो, पण काही सिरियस नाही ना? शारदा म्हणते नाही, आनंदाची बातमी आहे, पण मी आधीच सांगते फोनवर मी काही सांगणार नाही. आधी घरी ये. पार्थ मनातून खूपच आनंदित झालेला असतो. तो विचारतो काय झालं? नंदिनी म्हणते की आज माझं काही खरं नाही. प्रत्येकजण मला अर्जंट बोलवतोय, पण सांगत मात्र काही नाही. पार्थ म्हणतो की जा तुम्ही लवकर जा. नंदिनी म्हणते अहो असं काय करताय? आधी तुम्ही अर्जंटली मला बोलवलं, आता अर्जंटली मला पाठवताय? काय झालं? कशासाठी बोलवलं? काही सांगत पण नाहीये. पार्थ म्हणतो की आई सांगतील तुम्हाला. नंदिनीला जरा आश्चर्यच वाटतं. पार्थ पुन्हा अडखळतो आणि म्हणतो म्हणजे आई माझ्यासारखं नाही करणार, सांगतील तुम्हाला का अर्जंटली बोलावले. तुम्ही जा. नंदिनी म्हणते पण नाही, तुम्ही सांगणारच नाही का शेवटपर्यंत? पार्थ म्हणतो सांगणार आहे. नंदिनी म्हणते पण कधी? पार्थ म्हणतो नेक्स्ट टाईम. नंदिनी तिथून निघून जाते आणि पार्थ रुमालाने घाम पुसतो आणि पाणी पितो. इकडे शारदा म्हणते प्रश्नच नाही, घर आणि स्थळ दोन्हीही साजेचं आहे, पण एक चिंता आहे. धनंजय म्हणतो की मला माहिती तू कोणाबद्दल बोलतेस, वसुंधराबद्दल विचार करतेस ना? शारदा म्हणते की अर्थात. असं वाटतं वसुंधराताई अजूनही ते सगळं जुनं मनामध्ये धरून असतील. धनंजय म्हणतो की असेलही, पण विक्रम म्हणालाय ना तो आपल्या नंदिनीच्या बाजूने उभा असेल. ती त्याला मुलीसारखीच आहे असंही तो त्याला म्हणाला. त्यामुळे उगाचच आपण मनामध्ये शंकेची घंटा वाजवायला नको. शारदा म्हणते पण नंदिनी आपली त्यांच्या घरामध्ये सून म्हणून गेली आणि वसुंधराने आपला राग त्याच्यावरती काढला तर प्रत्येक वेळी विक्रम भाऊजी घरी असतीलच असं नाही ना? मग त्यांची रोज तारेवरची कसरत होईल. धनंजय म्हणतो शारदा तू काळजी करू नकोस, ते तेव्हाच संपलं. कोर्टाने सुद्धा मान्य केलं आणि विक्रमलाही माहिती आहे की तिच्या नवऱ्याच्या मृत्यूला मी जबाबदार नाही. आता विक्रम जितक्या विश्वासाने आपला हात धरायला बघतोय, तितक्याच विश्वासाने आपणही आपला हात त्याच्या हातात द्यायला हवा ना? शारदा म्हणते बरोबर आहे तुमचं. आणि ह्या सगळ्यातून पार्थसारखा चांगला मुलगा नंदिनीला जोडीदार म्हणून मिळणार असेल ना तर काय हरकत आहे? धनंजय म्हणतो मग आपण नंदिनीला विचारूयात तिचं मत काय आहे, मगच पुढचं ठरवूयात. तितक्यात नंदिनी येते आणि आई बाबा का बरं इतकं अर्जंटली बोलून घेतलं, काही घडलंय का? धनंजय म्हणतो की नाही, पण काहीतरी इंटरेस्टिंग घडायला हवं आहे म्हणून तुला बोलून घेतलंय. नंदिनी म्हणते बाबा असं काय करताय तुम्ही, काय चाललंय? मला तर आता खूप टेन्शन यायला लागलंय. हा बोला ना काहीतरी. शारदा म्हणते अगं टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये, फक्त बाबा काय विचारतायत ना त्याचं उत्तर खरं खरं दे. नंदिनी म्हणते बरं देते मी, पण एवढी अशी उत्सुकता ताणून धरल्यासारखी करू नका. धनंजय म्हणतो बरं विक्रमचा मुलगा पार्थ, त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? नंदिनी म्हणते त्यांचं काय आता मध्येच एकदम. धनंजय म्हणतो अगं मी विचारतोय फक्त. नंदिनी म्हणते की चांगलेच आहेत ते. धनंजय म्हणतो फक्त एवढंच का? म्हणजे एखाद्या चांगल्या मुलाच्या काहीतरी क्वालिटीज असतील ना त्याच्यामध्ये. नंदिनी म्हणते की मी जसं ऑब्झर्व केलंय त्यावरून ते खूप एकदम शांत, संयमी, हुशार आहेत. ओव्हरऑल डिसेंट पर्सनॅलिटी. आणि हां, एक रेअर क्वालिटी पण आहे, ही इज व्हेरी गुड लिसनर. पण त्यांच्याबद्दल का विचारताय? धनंजय म्हणतो की नंदिनी पार्थचं स्थळ आले तुझ्यासाठी. नंदिनीला धक्काच बसतो. शारदा म्हणते त्याचे बाबा स्वतः आले होते घरी आणि त्यांना असं वाटतंय की तूच त्यांच्या घरची सून म्हणून उंबरठावा ओलांडावा. नंदिनी म्हणते पण फक्त असे एका भेटीमध्ये, फक्त बघून त्यांना मी कशी कळली असेल ना?
नाही म्हणजे मी जज नाही करत, फक्त सहज विचारते. धनंजय म्हणतो, हे बघ, विक्रमची आणि माझी मैत्री खूप जुनी आहे, हे तर तुला माहिती आहे. तुम्हाला मोठं होताना ओझरतं का होईना त्याने तुम्हाला पाहिलंय. तुझा स्वभाव तो जाणतो. शारदा म्हणते, आणि काय असतं ना नंदिनी, माणसाची पारख व्हायला कधी कधी एक नजर सुद्धा पुरेसी असते. त्यासाठी भेटीगाठी घेण्याची गरज नसते अगं. धनंजय म्हणतो, बरोबर आहे. एक बाप म्हणून तुला ठामपणे सांगतो, फक्त विक्रमचा मुलगाच नाही तर त्याचं संपूर्ण कुटुंबच खूप चांगलं आहे, मायाळू आहे. तुला खुश ठेवतील ते. पण तुला न विचारता आम्हाला काहीच ठरवायचं नाहीये. नंदिनी म्हणते, बाबा यामध्ये मला विचारण्यासारखं काहीच नाही. मी तुमच्या शब्दाबाहेर नाहीये. माहिती आहे ना तुम्हाला, जगातील सगळे आई वडील आपल्या मुलांबद्दल चांगलाच विचार करतात. तुम्ही सुद्धा माझ्या चांगल्याचाच विचार करून हा निर्णय घेतला असेल, यावर विश्वास आहे माझा. मी कधीच तुमच्या इच्छेचा अनादर केला नाही आणि यापुढेही करणार नाही. जी तुमची इच्छा तीच माझी इच्छा. शारदा खूप आनंदित होते आणि म्हणते की नंदिनी, आम्हाला माहिती होतं तुझं उत्तर हेच असणार आहे. आम्ही खूप लकी आहोत तुझ्यासारखी गोड आणि सुस्वभावी मुलगी आम्हाला मिळाली म्हणून. आता तितक्यात काव्य आणि आरुषी सुद्धा तिथे येतात. वा वा वा, काय चाललंय हे. या घरामध्ये गोड कोण आहे? फक्त ताई, असं काव्य म्हणते. आरो म्हणते की या घरामध्ये सुस्वभावी कोण आहे? फक्त ताई. तर मग आम्ही कशा आहोत? शारदा म्हणते की डांबरट, 1 नंबरच्या डांबरट आहात दोघी जणी. काव्या म्हणते, या घरामध्ये आम्हाला काही व्हॅल्यूच नाही. आरो म्हणते, या घरामध्ये मुलींमध्येच पार्शलिटी होते. काव्या म्हणते, आणि म्हणूनच या घरामध्ये मी आणि आरुषी उपोषणाला बसणार आहे. धनंजय म्हणतो की बरं ठीक आहे, बसा उपोषणाला, पण तुमच्या मागण्या तरी काय आहेत? काव्य म्हणते, आमच्यावरही तसंच प्रेम करा जसं तुम्ही ताईवर करता. आरो म्हणते आमचेही तसेच लाड करा जसे तुम्ही ताईचे करता. नंदिनी म्हणते, पाहिलं ना बाबा, 1 नंबर नौटंकी आहेत दोघी. शारदा म्हणते, काही नाही, जळतायत दोघी. काव्य म्हणते, बरोबर आहे ना, जळणारच आम्ही. आमच्या वाट्याचं प्रेम जर ताईला मिळत असेल तर जळणारच आम्ही. काव्य म्हणते की हे सगळं जाऊ देत बाजूला, पण हे सगळं लाड सेशन चालू आहे ताईचं, ते कशासाठी चाललंय हे तर सांगा आम्हाला. झालंय काय नक्की? धनंजय म्हणतो की एक न्यूज आहे, तुमच्या नंदिनी ताईचं लग्न ठरतंय. दोघींनाही खूप आनंद होतो. बाबा, पण मुलगा कोण आहे? विक्रम सांगतो की विक्रमादित्य देशमुखचा मुलगा पार्थ. त्या दोघींनाही खूप आनंद होतो. आरू म्हणते, ताई मला खूप आनंद झालाय, आता आम्हाला स्वतःची रूम मिळणार. शारदा म्हणते, घ्या, हिला भलत्याच गोष्टीचा आनंद झालाय. आरू म्हणते की नाही गाई, मस्करी केली, पण आय एम सिरियसली सुपर हॅपी फॉर यू. काव्या मनातच म्हणते की बाबांनी किती परफेक्ट घर आणि मुलगा ताईसाठी निवडला आहे, जिथं एक्झॅक्टली मी जीवाची बायको म्हणून घरात जाईल. काय सॉलिड डेस्टिनी आहे. वाव बाबा, तुम्ही खूप ग्रेट काम केलं हे लग्न ठरवून. थँक्यू सो मच. आता माझा आणि जीवाच्या प्रेमाचा मार्ग अगदी सोपा होईल. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्या जीवाला सांगते की माझी ताई नंदिनी आणि तुझा दादा पार्थ यांचं लग्न ठरलंय. जीवाला खूप आनंद होतो, म्हणजे आपली लाईन तर क्लिअर झाली आता. इकडे रम्या पार्थचा फोटो हातामध्ये घेऊन म्हणते की पार्थ, तुम्हाला वेडच लावलं आहेस. तिचं हे बोलणं वसू आत्या ऐकते. ती तिच्या हातातील फोटो हिसकावून घेते आणि पार्थच्या प्रेमात पडलीस का असं रम्याला विचारते. रम्या खूपच घाबरते. वसू म्हणते की अगं, आपल्याकडे रीतच आहे मामाच्या मुलाला मुलगी द्यायची. मी ना एक काम करते, लवकरात लवकर जाऊन विक्रमशी बोलते. रम्या खूपच आनंदी असते. इकडे पार्थ आणि नंदिनी पुन्हा कॅफेमध्ये भेटतात. पार्थ म्हणतो की आपल्या आईवडिलांनी आपल्याला एकमेकांसाठी चूज केलं आहे. तुमची काही हरकत तर नाही ना? नंदिनी म्हणते, का तुमची हरकत आहे का? पार्थ लगेचच म्हणतो, नाही नाही, मला तर तुम्ही, आणि मध्येच थांबतो. नंदिनी पुन्हा त्याला काय असं विचारते. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.